सरकार की ओर से नंदुरबार जिले के स्वास्थ्य विभाग में 33 नई एम्बुलेंस का समावेश किया गया। जिला परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित ने आज इन एम्बुलेंस को हरी झंडी दिखाई। जिले के स्वास्थ्य सेवाओं को बेहतर बनाने के लिए गावित द्वारा किए गए प्रयास को मिली ये एक सफलता है। जिला परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित के प्रयास के कारण नंदुरबार जिले को 33 नई एम्बुलेंस उपलब्ध कराई गई। ये जिला स्वास्थ्य विभाग के लिए बड़ी उपलब्धि है। जिले के दूरस्थ क्षेत्रों में स्वास्थ्य सेवाओं को और अधिक सुलभ बनाने के लिए 26 छोटी एम्बुलेंस की मांग भी लंबित है। वहीं नर्मदा नदी के किनारों के गाँव के लिए बोट एम्बुलेंस की व्यवस्था की जाएगी। इसकी जानकारी डॉक्टर सुप्रिया गावित ने मीडिया से बात करते हुए दी। इतने बड़े पैमाने पर एम्बुलेंस मुहैया कराने पर गावित ने सरकार का धन्यवाद किया। मी शासनाकडे 33 ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि 33 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी शासनाने आम्हाला नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहे। तर या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत आपण निश्चितच जे बांबुलन्सचा विषय जो आहे तो आपण जास्तीत जास्त कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। पण काही ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स आहे हे मोठा असून त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही। त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त अजून 26 लहान ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त लवकरच या ठिकाणी आमचं जे नर्मदा किनाऱ्याचे जे गाव आहे तर तिथे सुद्धा आम्ही बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। माझं या ठिकाणी माझा अगोदर 3-4 वर्षापासून आपण ही मागणी करत आहोत आणि त्याच्या अगोदरपासून ॲम्ब्युलन्सची प्रत्येक मीटिंगला आपण या ठिकाणी बघत आलो आहे की प्रत्येक मीटिंगला ही मागणी असते की ॲम्ब्युलन्स पुष्कळ ठिकाणी पोचत नाही म्हणून। आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे। तर मी या ठिकाणी शासनाचे खूप खूप आभार मानते आणि हे ॲम्ब्युलन्स निश्चितच आमच्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी झालेलं आहे असं या ठिकाणी व्यक्त करते। धन्यवाद।